नमस्कार श्रोते हो. आज मी एक नवीन कविता घेऊन आलेली आहे. माझा कविता संग्रह पापणीच्या पंखाखाली याला तुम्ही भरभरून प्रतिसाद देताय, कौतुकाचा वर्षाव करताय, याच्यासाठी मी तुमची मनपूर्वक आभारी आहे. तर आता कवितेला सुरुवात करते. परवा त्या वाटेवर. परवा त्या वाटेवर जाणं झालं, जिथे श्रुतीच्या असण्याचं चांदणं झालं, नि जगण्याचं मधाळ गाणं झालं. ओळखीच्या वाऱ्यांमध्ये अनोळखी समुद्र वारा आला होता, नि मनात कायमचा साठून राहिला. ज्याच्या खयाण्यात इतके वर्ष भिजले, तो समोर येऊन उभा ठाकला. रित्या उंजईत माझ्या चांदण्या ठेवून गेला. नाव तर त्याचं ऐकून होते, खयाण्यात त्याच्या चिंब भिजतही होते. त्या क्षणी मात्र त्याला ओळखू शकले नाही. घरी येईपर्यंत त्याच्याच चांदण्यांच्या धुंदीत न्हाले. प्रत्येक क्षणात त्याच्या माझ्या भेटीचा तोच क्षण जगले. कोण होता तो? सुरांच्या धारा की मौनाचा मारा, की भिजलेल्या चिमणीचा मायेचा निवारा? विचारांचं काहूर माझ्या मनीने प्रत्येक क्षणी उरी वाजती त्याचीच गाणी. त्याची माझी भेट पुन्हा होईल का? नंतरच्या भेटीत पहिल्या भेटीचा तोच सूर निनादेल का? ताल त्याचा तसाच राहील का? तो समुद्राचा उधाण वारा माझाच होता का? अल्लड त्याच्या या चांदणीने तिच्या खटाळ समुद्र वाऱ्याला धुंडाळलंच, नि अडखळणाऱ्या स्वरांनी साद त्याला घातलीच. उधाण तो समुद्र वारा ना निनादला ना बरसला. धुंद त्याच्या चांदणीच्या अंतरंगाला हळुवार बिलगला. जगाला मातीचा गंध दाखवणाऱ्या त्याने श्रुतीचा संग अंतरंग रंगवला. परवा त्याच वाटेवर पुन्हा जाणे झाले, नि रोज येणाऱ्या एक एक आठवणी डोळ्यातून वाहू लागल्या. एक एक करून वाट तीच, झगमगाट तोच, ओळखीचे तेच वारे, पण अनोळखीचा तो सूर तिथं नव्हता. काय नाव देऊ त्याला? सुजाण समुद्रवारा की अजाण आल्हादगारा? वाटतं घड्याळाचे काटे मागे फिरावे. निसटलेली वाळू, ओसरलेला पाऊस, हरवलेला उधाण समुद्र, तोच वारा, त्याच चांदण्या पुन्हा माझ्या ओंजळीत विसाव्या. पापण्या मिटल्या की तोच, उघडल्या की तोच. किती साथ घालू त्या क्षणांना, कुठे हरवला तो? पहिल्या भेटीच्या त्याच वाटेवर ये ना त्याच जोमाने. माझे कान आतुरले तुझ्या ओठी माझं नाव ऐकण्यासाठी. वाटतं अचानक कुठून तरी तुझी हाक येईल. तू समोर येशील. निसटलेले क्षण पुन्हा रंगवशील. क्षण नाही थांबत, चक्र सुरूच राहतं. वेळ धावत राहते, पण श्रुती तिथेच थांबली आहे, त्याच वाटेवर, जिथं तिच्या असण्याचं चांदणं झालं होतं, जे त्यानं केलं होतं. श्रोतेहो, तुम्हाला ही कविता कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि असेच माझ्याशी जोडलेले राहा. आपण पुन्हा भेटूया नवीन एका कवितेसह. तोपर्यंत धन्यवाद.